हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत बघा एकदम क्रिस्पी क्रंची आलू मटार कबाब कसे बनवायचे ते एकदम हॉटेल स्टाईल आलू मटार कबाब आपण इथे आज बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा इथे मी ठेवलेलं आहे एक पातेलं, त्यामध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे. त्यात आपण घालणार आहोत काही मस्त स्वच्छ धुतलेली पालकाची पाने आणि मटार. ओले मस्त फ्रेश ताजे मटार आहेत बघा हे. हे कमीत कमी आपण एक 5 ते 6 मिनिट हे उकळवून घेणार आहोत, म्हणजे त्यातला कच्चेपणा हा निघून जाईल. बघा मस्त असे मी 5 ते 6 मिनिटं हे शिजवून घेतलेले आहे. मस्त त्यातला कच्चेपणा निघून गेलेला आहे. आता आपण अशा प्रकारे ते सर्व पाण्यातून काढून घेणार आहोत आणि त्याचं अशा प्रकारे पाणी हे पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त एकदम अजिबात त्यात कुठलंही पाणी ठेवायचं नाही, कारण आपल्याला एकदम घट्ट त्याची पेस्ट तयार करायची आहे. आणि अशा प्रकारे आपण ते एका मिक्सर जारमध्ये घालून घेणार आहोत. खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही, अशा प्रकारे आपण त्याची अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहेत. बघा मी कशी काढलेली आहे, खूप बारीकही नाही केलेलं आणि खूप जाडसरही नाही ठेवलेलं. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. बघा एकदम मस्त असा कलरही आलेला आहे. आपण त्यामध्ये आता घालणार आहोत 1 वाटी बारीक किसलेलं गाजर आणि थोडंसं चवीनुसार 1 ते 2 मिरच्या घातलेल्या आहे, अद्रक आणि लसणाची पेस्ट. आणि आपण आता यामध्ये घालणार आहोत थोडंसं बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर. 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर मी इथे घातलेलं आहे. कॉर्नफ्लॉवरने हे एकदम क्रिस्पी आणि क्रंची बनतात कबाब. आता मी येथे 2 बारीक मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत, ते उकडून घेतलेले आहेत. ते आपण यामध्ये किसणीने अशा प्रकारे किसून घालणार आहोत, जेणेकरून ते पूर्णपणे मऊसर पडतील. मस्त असे 2 बटाटे मी किसून घातलेले आहेत. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ, जिरं पूड, चाट मसाला, गरम मसाला, चवीनुसार लाल तिखट आणि धनेपूड. आता हाताने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आपण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी घालणार नाही आहोत, कारण त्यालाच खूप ऑलरेडी पाणी सुटलं जातं. तुम्हाला जर वाटत असेल मिश्रण थोडंसं पातळ होत आहे, तर तुम्ही त्यामध्ये घालणार आहात थोडंसं तांदळाचं पीठ, जेणेकरून ते मॉइश्चर होतं, सर्व पाणी त्यातलं मॉइश्चर करतं. अशा प्रकारे मीही त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. मस्त असा गोळा तयार केलेला आहे आणि आता अशा प्रकारे थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि एक मस्त असा लिंबूच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे. खूप मोठाही नाही आणि खूप छोटाही नाही, जागेवरच थोडासा प्रेस करायचा आहे. खूप छान गोळा तयार झालेला आहे बघा, एकदम मऊसर, आणि थोडासा प्रेस करायचा आहे. आणि आता आपण त्याची कबाबची ओळख ही त्याला लावणार आहोत. मस्त असं एक काजू घेतलेला आहे मी, त्याचे 2 तुकडे भाग केलेले आहेत आणि ते अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत. खूप जबरदस्त दिसत आहे बघा, बघतानीच आपल्याला समजते. अशाच प्रकारे आपण सर्व कबाब हे रेडी करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे काजू लावून घेणार आहोत. परफेक्ट, मस्त दिसायलाही खूप आकर्षक दिसतात. अशा प्रकारे मी सर्व कबाब येथे गोल आकाराचे बनवून घेतलेले आहेत. आता आपण ते तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहोत. परफेक्ट. सुरुवातीला गॅस हा थोडासा फुलच ठेवायचा आहे, नंतर थोडासा मीडियम करायचा आहे, कारण आतपर्यंत तळले गेलेत पाहिजे. अशाच प्रकारे आपण सर्व कबाब हे एकदम मस्त असे तळून घेणार आहोत. तुम्ही कलरही बघत आहात, एकदम मस्त चेंज झालेला आहे बघा.
अगदी परफेक्ट असे हॉटेल स्टाईल आपण इथे कबाब केलेले आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये पनीरही ॲड करू शकता. आणखी टेस्टी सुंदर लागते. अशाच प्रकारे आपण मस्त असे लालसर आतपर्यंत तळले गेलेत पाहिजेत बघा. अशा प्रकारे कमी गॅसवर फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप सुंदर दिसत आहे बघा, एकदम जबरदस्त. चला तर मग आता आपण हे काढून घेऊया. मस्त असे आतपर्यंत तळले गेलेले आहेत बघा. आणि अशा प्रकारे आपण पुढचेही कबाब सर्व तळून घेणार आहोत. मस्त. रेसिपी आवडल्यास सांगा नक्की आणि कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा. परफेक्ट. एकदम मस्त असे आपले इथे सर्व कबाब रेडी आहेत बघा. जबरदस्त दिसत आहेत आणि खायलाही खूप सुंदर लागत आहे. चला तर मग सर्वांनी रेसिपी पूर्ण बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.